नमस्ते विद्यार्थ्यांनो, नवोदय प्रवेश परीक्षेसाठी हे प्रकरण काही कधी असं पुस्तकामध्ये समाविष्ट नाही, परंतु यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो आणि म्हणून आपण आज या प्रकरणाविषयी यावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नासंबंधी चर्चा करणार आहोत. चला तर पाहूयात. बघा, प्रकरण किंवा भाग गुणोत्तर व प्रमाण, इंग्रजीमध्ये त्याला रेशो अँड प्रोपोर्शन असं म्हणतात. आता नेमकं गुणोत्तर म्हणजे काय, माझ्या बरोबरच तुम्ही लिहायचं आहे. नेमकं गुणोत्तर म्हणजे काय, तर बघा ईश्वरी लाईट बंद कर. हे बघा, गुणोत्तर म्हणजे काय. गुणोत्तर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक राशींची तुलना करणे. गुणोत्तर म्हणजे काय, दोन किंवा दोन पेक्षा अधिक राशींची तुलना करणे. बघा, गुणोत्तर म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा अधिक राशींची तुलना करणे. आता गुणोत्तरासाठी चिन्ह काय वापरतात तर पहा, गुणोत्तरासाठी लक्षात घ्या, हे असं वर आणि खाली टिंब असं दोन टिंब वापरतात, ज्याला आपण विराम चिन्हामध्ये काय म्हणतो रे, काय म्हणतो, काय म्हणतो, अल्प म्हणतो का, अपूर्ण विराम म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो, अपूर्ण विराम. अशा प्रकारचं चिन्ह वापरतात, हे चिन्ह वापरतात. आता बघा, तुम्ही संबंध जसा आपण पहिल्या राशीचा दुसऱ्या राशीशी संबंध आहे असं कसं चिन्ह देतो दोन्ही मध्ये, तशा प्रकारचं चिन्ह वापरलं जातं. आता याच्यासाठी काय महत्वाचं आहे तर महत्वाच्या बाबी काय असतात बघा, महत्वाच्या बाबी किंवा गोष्टी आपण म्हणतो त्याला. एक तर एकाच जातीच्या राशी असल्या पाहिजे, ते सगळं सांगतो. राशी म्हणजे काय, राशी कशा असल्या पाहिजे, राशी सजातीय असल्या पाहिजे. याचा अर्थ काय तर बघा, उदाहरणार्थ हे बघा, आपण सजातीय म्हटलं की लांबी असेल तर लांबीचंच गुणोत्तर, लांबी आणि वजनाचं गुणोत्तर काढू शकत नाही. लक्षात आलं का तुम्हाला. अंतर ही राशी असेल तर अंतरच त्याचं एकक वेगळं असेल तरी चालेल, पण अंतर हीच राशी असली पाहिजे. उदाहरणार्थ आपण अंतर ही राशी घेतली तर त्याचं गुणोत्तर अंतर या राशीशीच काढू शकतो. या दोन्हीला हे करतो म्हणजे दोन्ही अंतराला अंतराचंच गुणोत्तर काढू शकतो. अंतर आणि जर तुम्हाला वजन दिलं, अंतर आणि वजनाचं गुणोत्तर काढा म्हटलं तर हे मात्र आपण काढू शकत नाही. लक्षात आलं मी काय सांगितलं. मग वजनाचंच गुणोत्तर काढणार आपण, अंतराचंच काढणार. लक्षात येतंय. लिटर म्हणजे धारकता, तर धारकतेचंच गुणोत्तर काढता येईल. लक्षात येईल का. म्हणजे एक तर राशी सजातीय असल्या पाहिजे. दुसरी गोष्ट, राशींची एकके समान असली पाहिजे. समान एकके म्हणजेच परिमाण असली पाहिजेत. एकके सुद्धा समान असली पाहिजे. आता आपण हे बरोबर आहे म्हणलं, आंतरराष्ट्रीय
चा आपण गुणोत्तर काढू शकतो. पण त्याच्यामध्ये पण हे बघा, त्यांची एकक कशी असली पाहिजेत म्हटलंय मी, समान असली पाहिजे. समान म्हणजे समजा आपल्याला दिलं, उदाहरणार्थ आपण अंतराचं, इथं फक्त अंतरच असतं असं नाही बरं का प्रत्येक गोष्टीला, पण अंतराचं समजा 5 मीटर दिले बाळांनो, 5 मीटर व 150 सेंटीमीटर. बघा, मीटर पण अंतर मोजण्याचं एकक आहे आणि सेंटीमीटर सुद्धा अंतर मोजण्याचं एकक आहे. सजाती आहेत, अंतराचेच आहेत दोन, पण त्यांची एकक समान आहेत का? बघा, एकाचं दिलेलं आहे मीटर आणि एकाचं दिलेलं आहे सेंटीमीटर. मग त्याच्यासाठी काय करावं लागतं? ह्याचं गुणोत्तरच लिहिता येणार नाही का आपल्याला? तर त्याचं उत्तर आहे लिहिता येतं. काय करावं लागतं? फक्त एका एककात रूपांतर करावं लागतं. दोन्हीपैकी कोणत्या तरी एका एककाचं दुसऱ्या एककात रूपांतर करावं लागेल. उदाहरणार्थ नेहमी अशा वेळी मोठ्या एककाचं छोट्या एककामध्ये रूपांतर करायचं, मोठ्या एककाचं छोट्या एककामध्ये रूपांतर करायचं. मग मोठं एकक कोणतं आहे? परिमाण कोणतं आहे? मीटर आहे. मीटरचं आपण कशामध्ये करूया? सेंटीमीटर मध्ये. आता मीटर, 1 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 100. मग 5 मीटर बरोबर किती सेंटीमीटर? 5. मग मी इथं लिहिणार 500 सेंटीमीटर आणि हे आहे 150. याला काय बदलणार नाही, 150 सेंटीमीटर. लक्षात आलं? मग आता मात्र आपण गुणोत्तर लिहू शकतो. हे कसं गुणोत्तर लिहू शकतो? या बाजूला लिहितो बघा मी, दोन्ही सारखी एकक आहेत म्हणून 500 ला किती? 150. 500 ला 150 का? 500 सेमी आहे, 150 सेमी. समजलं का मी काय केलं ते? पण मी जेव्हा असं लिहिल 5 ला 150, हे माझं चुकीचं गुणोत्तर लिहिलेलं असेल का? कारण ही राशी मीटर मध्ये आहे आणि ही राशी नाही. मग चालेल का? असं अजिबात चालणार नाही. म्हणजे गुणोत्तर लिहित असताना आपल्याला त्या राशींना एकाच एककामध्ये करून घ्यावं लागेल. मग काही पण असेल, समजा रुपये असतील, पैसे असतील, रुपये आणि पैसे असतील तरी पैशामध्ये करून घ्यावं लागेल आपल्याला. किलोग्रॅम, ग्रॅम असेल तर आपल्याला ग्रॅम मध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. म्हणजे एका एककामध्ये रूपांतर करून घ्यावं लागेल. क्लिअर? आता बघा, हे गुणोत्तर लिहिताना आपण कसं लिहिणार? हे बघा, गुणोत्तर हे भागाकाराच्या रूपात लिहायचं. हे 500 अंशस्थानी आणि छेदस्थानी 150. आणि याला आता संक्षिप्त रूप द्यायचं, भाग घालवायचा. सगळ्यांना भाग घालवता येतो, काय अडचण नाही का? हे बघा, 0 कटले, 0 कटले. आणि आता याला 5 न भाग जातो, 5 त्रिक 15 आणि 5 10 50. अंशस्थानी काय आलं बाळांनो? 10 आणि छेदस्थानी 3. मग ह्याचं गुणोत्तर कसं लिहू शकतो आपण? तर 10 ला 3 किंवा 10 3. याचं वाचन करताना हे बघा, पहिलं द हास व दिसायला का तुम्हाला? द हास 3 किंवा द हाला 3 असं वाचन करतात. 10 ला 3 किंवा 10 3, 10 ला 3 किंवा 10 3. तुम्हाला या गोष्टी समजल्या का? अगोदर काय काय सांगितलं ते मी, हे समजलं की तुम्हाला सोपं जाणार आहे. आलं लक्षात सगळ्यांना? आता बघा, आता आपण प्रत्यक्ष गुणोत्तर लिहूयात. काही राशींचे 2-4 उदाहरणं आपण अशी घेऊयात की गुणोत्तर काढता यावं. अंतराचं घेऊया, वजनाचं घेऊया, कालाचं घेऊ शकतो आपण. काळ म्हणजे तास, सेकंद, मिनिट, याचं पण घेऊ शकतो आपण. आपण विजातीय राशी सजातीय घेऊया, पण एकक विजातीय म्हणजे वेगळे असणारे घेऊयात. आता बघा, आपण गुणोत्तर प्रश्न असा लिहा, प्रश्न लिहा खाली. आता पहिल्या
राशीचे दुसऱ्या राशीशी संक्षिप्त गुणोत्तर लिहा. संक्षिप्त गुणोत्तर लिहा. चला आता बघा, आपण पहिल्या राशीचं दुसऱ्या राशी संख्या असतील तर काहीच अडचण नाही बरं का. आता मी पहिलं घेतो, नुसतं संख्यात घेतो, दोन संख्या घेतो, कुठल्याही दोन संख्या घेऊयात आपण, काही अडचण नाही. समजा पहिली संख्या दिली आपल्याला 18 आणि दुसरी संख्या दिली आपल्याला 50. आता इथं हा प्रश्न बघा, पहिल्या राशीचे दुसऱ्या राशीशी गुणोत्तर. कधी कधी आपल्याला दुसऱ्या राशीचे पहिल्या राशीशी म्हटलं जातंय, बरोबर आहे की नाही. जे सांगितलंय त्या पद्धतीने सोडवावं लागेल. आता मला सांगा, याच्यातलं गुणोत्तर लिहायचंय आपल्याला. पहिली राशी काय आहे? 18, अंशस्थानी 18 घ्या. दुसरी राशी 50, छेदस्थानी 50 घ्या. ह्याचा असं डायरेक्टली गुणोत्तर लिहिताना आपण हे गुणोत्तर कसं लिहितो? 18 ला 50, 18 ला 50, 18 50. आता इथं संख्या आहेत, इथं काही एकक वगैरे आहेत का? काहीच संबंध नाही. म्हणजे संख्या आहेत तर संख्येचं गुणोत्तर लिहू शकतो आपण. मग आता याला संक्षिप्त रूप द्यायचं. कसं देणार? 2 न भाग जातोय तर 92 18, 2 2 4, 2 5 10, 9 अंश छेद 25 आला. आणखी याला संक्षिप्त रूप जातं का? दोन्ही संख्याला कशाला भाग जातो का? नाही जात. म्हणून यांचं गुणोत्तर काय आलं? 9 25. क्लिअर? काय अडचण आहे का याच्यामध्ये? गुणोत्तर लिहायचे म्हणजे त्या राशींचं संक्षिप्त रूप द्यायचं, त्यांना लिहायचं. आता बघा, इथं मात्र नुसतं आपण काय घेतल्या होत्या? संख्या घेतल्या होत्या, बरोबर. बाकी काय होतं का? नाही. संख्याचं गुणोत्तर तर कुणाला काढायची अडचण येणार नाही. येतात. आता दुसरं आपण उदाहरण घेताना घेऊयात. कालच्या बाबतीत घेऊ. काल किंवा त्यालाच काळ म्हणतो आपण, काळाच्या बाबतीत. आता तुम्ही मला तास मिनिट, मिनिट सेकंद, तास सेकंद कशाचं पण सांगू शकता. आपण घेऊयात तासाचं आणि मिनिटाचं घेऊयात एक उदाहरण. समजा 4 तास व किंवा कॉमा दिला जातो 100 मिनिटे यांचं गुणोत्तर लिहायचंय. व लिहिलं काय आणि लिहिलं काय किंवा कॉमा दिला काय, काय अडचण नाही. पहिली राशी कोणती आहे आपली? 4 तास आणि दुसरी 100 मिनिट. आता मात्र मी जर 4 ला 100 लिहिलं तर माझं 100% चुकलं. आता काही नुसत्या संख्या आहेत का? नाही, राशी आहेत आणि त्यांची एकक दिलेली आहे. राशी कोणती आहे? काळ. आणि त्या काळातली एकक कोणती आहेत? एकाचं तास आणि एकाचं मिनिट. मग मला इथं काय करून घ्यावं लागेल बघा ना अगोदर. जी मोठी राशी आहे, मोठं एकक आहे तास, त्याचं मला मिनिटामध्ये कन्वर्ट करून घ्यावं लागेल. मग मला सांगा, एका तासामध्ये मिनिट किती असतात? 60. मग 4 तासाची किती होणार? डायरेक्टली 6 चोक 24, 240 मिनिटे. 240 मिनिटे. क्लिअर? आता झाले आपल्या इथं पण मिनिट आहे आणि इथं पण मिनिट आहे. मग आपण गुणोत्तर लिहिताना कसं लिहूयात? हे बघा, पहिलं म्हटलंय ना अगोदर, पहिलं 240 ला 100, 240 ला 100. आता 240 हे बघा, अंशस्थानी लिहितो 240, छेदस्थानी 100. आता याला संक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. शून्याला शून्य कटूयात, 2 न भाग जातोय घालूयात. 2 5 10, 2 1 2, 2 2 4, 12 अंश छेद 5. आता याला दोघांना भाग जातो का? जातच नाही. म्हणून यांचं संक्षिप्त गुणोत्तर झालं 12/5. 12/5. काय अडचण आहे का? तुम्ही माझ्या अगोदर सोडवताय, चांगली गोष्ट आहे, काही अडचण नाही, सोडवलं पण पाहिजे. आता काहीच नाही, फक्त एककाचं कन्वर्ट करायचंय एकमेकामध्ये.
आणि त्यानंतर सोडवायचंय. आता बघा हे काळ आणि नुसती संख्या काळचं. आता आपण अंतरचं उदाहरण पाहूया एक. का असं करतोय? वेगवेगळी एकक यावी वेगवेगळी म्हणून, बाकी काहीच नाही. चला आपण तिसरं उदाहरण घेऊयात. बघा तिसरं उदाहरण आहे, राशी कोणती घेतो तिसऱ्यांदा? अंतर. मगाशी पण घेतलं होतं, आता पण घेऊया. आता अंतर काय करूया आपण? किलोमीटर आणि मीटरचं घेऊया, बरोबर. आता अगोदर मीटर घेतो, समजा 700 मीटर. 700 मीटर आणि किलोमीटर मध्ये समजा 3.5 किलोमीटर. नीट लक्षात घ्या, 3.5 आहे बरं का, म्हणजे 3.5 किलोमीटर आहे, बरोबर. दोन्ही पण अंतरच आहेत, राशी एकच आहे. ही पण अंतराचीच आहे आणि ही पण अंतराचीच राशी आहे. फक्त त्या राशीची एकक वेगळी आहेत, परिमाण वेगळी आहेत. मग आपल्याला एका परिमाणामध्ये रूपांतर करावं. आपण बघा दशमान परिमाणाचे परस्परात रूपांतर करायला छान शिकलोत आपण. आपल्याला माहित आहे त्यांच्यातला संबंध. मोठ्याचं लहान करताना गुणायचं आणि लहानाचं मोठं करताना भागायचं. कितीनं? त्यांच्यामध्ये जो संबंध असेल त्यानं, बरोबर. मग आता आपल्याला इथं मीटर दिलेलं आहे आणि इथं किलोमीटर दिलेलं आहे. मग आता मला कशात रूपांतर करावं लागेल? मीटर मध्ये करावं लागेल. नेहमी लहान एककामध्ये रूपांतर करा. तुम्हाला माहित आहे एका किलोमीटर मध्ये किती मीटर असतात? 1000 मीटर असतात. मग 3.5 किलोमीटरचे किती झाले? 500, बरोबर. 3 किलोमीटरचे 3000 आणि वरच्या अर्ध्याचे 500. 5 नाही होत बरं का, ते नुसतं 5 लिहायचं नाही. 0.5 म्हणजे अर्धा, अर्धा म्हणजे 1000चा अर्धा आहे 500. म्हणजे किती झालं हे? 3500 मीटर. डायरेक्टली लिहितोय. आता तुमच्या लक्षात येतं ह्या गोष्टी काही. आता आपल्याला यांचं गुणोत्तर लिहायचंय. मग पहिली राशी हे बघा मीटर मध्ये झालेलं आहे. 700 ला 3500. 700 ला 3500. पुन्हा काही मीटर एक असल्याची गरज आहे का? फक्त समान करणं गरजेचं आहे. आता काय करणार आपण? नाही आधी अंशद रूपात मांडूयात की 700/3500. आता शून्य किती कटतील? 2 आहेत अंशस्थानी, छेदस्थानी पण 2 आहे. मग वर 7 न पण भाग जातोय बघा, इथं जातो की नाही? 7 1 7 5 वर काय आलं? 1 आणि छेदस्थानी 5. म्हणजे याचं गुणोत्तर काय आलं बाळांनो? 1 ला 1/5. हे 1 पट असेल तर हे 5 पट आहे. बघा 700 ची 5 पट होते का नाही? होते का नाही? आलं लक्षात? आता हे अंतराच्या बाबतीत पाहिलं. आता आपण वस्तुमानाच्या बाबतीत घेऊया एक. प्रत्येक ह्याचं एक उदाहरण घेऊयात वस्तुमानाचं. आता वस्तुमानाचं घेत असताना बघा किलोग्रॅम ग्रॅमचं घेऊया. कितवं? 4थं उदाहरण ना, वस्तू ग्रॅम. आता वस्तुमान हे एकक बघतो, त्यातल्या 2 राशी मला कोण सांगतोय? सांगा अपूर्व, 2 सांग कोणत्या पण तुला वाटतं ते. किलोग्रॅम मध्ये 1 आणि ग्रॅम मध्ये 1. 700 ग्रॅम. बर 700 ग्रॅम. ओके. आणि किलोग्रॅम 5 किलोग्रॅम. आता या पण राशींचा आपण गुणोत्तर लिहूयात. इथं आहे ग्रॅम, इथं आहे किलोग्रॅम. आपल्याला काय करावं लागेल? ग्रॅम मध्ये रूपांतर करावं लागेल. मला सांगा एका किलोग्रॅम मध्ये किती ग्रॅम असतात? एका किलोग्रॅम मध्ये 1000. मग 5 किलोग्रॅमचे किती? 5000 झाले. इथं लिहितो मी 5000 ग्रॅम. मग आपल्याला गुणोत्तर लिहायचंय. हे 700 ग्रॅमला 5000 ग्रॅम. 700 ला 5000 अंशद रूपात लिहिलं. 700 अंश छेद 5000. आता 2 शून्य कटतील. आता अंशस्थानी 7 आहे आणि छेदस्थानी मात्र 50 आहे. या दोन्ही संख्याला कोणत्या संख्येनं भाग जातो का?
नाही जातच नाही. जात नाही म्हणल्यावर याचं गुणोत्तरच काय येणार आहे? 750. 750 हे त्याचं गुणोत्तर येणार आहे. आपण हे उदाहरण पाहिलं वस्तुमानचं. आता धारकतेचं एक उदाहरण पाहूया, लिटरचं. 5वं उदाहरण घेऊया धारकतेवर. धारकता आपण परस्पर रूपांतर अगोदर शिकलो, त्यामुळे काय असं फार अवघडाचा भाग नाही. आता बघा, हा सांग मला उदाहरण. धारकता लिटर मिलीलिटर किती? 900 लिटर. एवढं 900 मिलीलिटर घेऊ आपण, जास्त मोठं होईल. आणि आता लिटर सांगा, किती पण लिटर सांगू शकतात, असं काही बंधन आहे का त्याला? लिटर काही पण गुणोत्तर येऊ शकेल. बर 50 लिटर, ठीक आहे, ओके. आता ही धारकतेची एकक आहेत, मिलीलिटर पण आणि लिटर पण, म्हणजे राशी एकच आहेत. धारकता ही राशी आहे ना, लिक्विड पदार्थ आपण मोजतो, द्रवरूप पदार्थ मोजतो. फक्त प्रॉब्लेम काय, एकक वेगळं आहे. मग आपल्याला एका एककात करून घ्यावं लागेल. कोणत्या एककात करून घेणार आपण? हा, मिलीलिटर मध्ये, छोट्यामध्ये. मग एक लिटर मध्ये किती मिलीलिटर असतात? 1000. मग 50 लिटरचे किती मिलीलिटर होतील? 50,000. मग इथं लिहितो मी 50,000 मिलीलिटर. झाले की नाही एका राशीमध्ये? आता मग म्हणून आपण लिहिणार 900 ला 50,000. 900 ला 50,000. 900 50,000 हे अंशछेद रूपात लिहिणार. कसं लिहूया? 900 अंश छेद 50,000. आता संक्षिप्त रूप देऊयात. हे 2 शून्य, हे 2 शून्य, वर आहे 9, खाली आहे 500. आता 9 ला आणि 500 ला कोणत्या समान संख्येनं भाग जातो का? तर नाही जात. नाही जात म्हणल्यावर आपला सोपं झालं, आपलं सोपं झालं. उलट 900 ला 9 ला 500 हे चालू त्याचं संक्षिप्त. काय अडचण आहे का? यानंतर बघा, यानंतर आपण पाहूयात रुपये पैशाचं चलन आपण जे म्हणतो की नाही, चलनचं पाहूयात एक उदाहरण. चलन, हा सांगा बरं रुपये पैशाचं. आपण चलनाचं एक उदाहरण पाहतो, 6वं उदाहरण. चलन म्हणजे ह्या सगळ्या राशी वेगवेगळ्या मी तुम्हाला सांगितल्यात, घेतल्यात कन्वर्ट व्हावं म्हणून. आता समजा चलनाचं उदाहरण घेऊया आपण. उदाहरणार्थ हा सांग. 400 पैसे. बर 400 पैसे बरोबर. 400 पैसे 50 रुपये आणि 50 रुपये. यांचं सुद्धा आपल्याला संक्षिप्त गुणोत्तर लिहायचंय. यांचं सुद्धा आपल्याला संक्षिप्त गुणोत्तर लिहायचंय. आता इथं पण राशी तर चलनच आहे, दोन्ही पण. हे पण चलन, करन्सीच आहे की आपले पैसे आहे की नाही, पैशातच आहे. म्हणजे चलन ही राशी आहे, पण एकक वेगळे. एक पैशात आहे, एक रुपयात आहे. मग लहान कोणतं असतं? पैसे. मग आपल्याला रुपयाचं कशात रूपांतर करावं लागेल? पैशात. आता ह्यांच्यातला संबंध कितीचा आहे? 1 रुपया बरोबर किती पैसे? 100चा संबंध आहे. म्हणजे आपल्याला रुपयाचे पैसे करूया. 50 रुपये म्हणजे किती पैसे? 5. हे 50 आहे आणि 100 न गुणल्यामुळं 2 शून्य येणार. 5000 पैसे झाले. आता पैसे मग आपण त्याचं लिहू शकतो 400 ला 5000. अंशछेद रूपातल्या 400 अंश छेद 5000. 2 शून्य कटतील, कटूयात. आता मात्र 4 आणि 50 आहे, 2 न भाग जाणार आहे. आता घालूयात. बेदोनी 4, बेदोनी 4, 1 उरलं, बेपंचे 10. अंशस्थानी 2, छेदस्थानी 25. आणि ते कुठं भाग जातो का या दोघांना? कोणत्या संख्येनं? नाही जात. म्हणजे याचं संक्षिप्त गुणोत्तर काय आलं? 2/25 हे त्याचं संक्षिप्त गुणोत्तर आलेलं आहे.
बाळांनो, अशा पद्धतीनं तुम्ही थोडासा सराव केला का येईल. प्रत्येक राशीचं कन्वर्ट करणं गरजेचं आहे आणि त्याला संक्षिप्त रूप द्यायचं, तुमचं संक्षिप्त गुणोत्तर येईल. आलंय लक्षात? ओके. आता आपण 4 संख्या प्रमाणात असल्यास नेमकं आपल्याला प्रश्न कसा येतो माहिती आहे का परीक्षेमध्ये? 3 संख्या दिल्या जातात आणि एका ठिकाणी एक्स एम पी काहीतरी अक्षर दिलं जातं आणि ती संख्या कोणती. आता हे उदाहरण घेतल्यास बघा, 4 संख्या, मी 4 संख्या प्रमाणात आहेत असं सांगितलं, तेव्हा याचं सूत्र काय तयार होतं ते पण पाहूया. प्रमाणात आहेत म्हटलं का, हे 4 संख्या प्रमाणात आहेत. कधी कधी जुन्या परीक्षेमध्ये आपल्याला परंपरित प्रमाणात असा काही शब्द वापरला जात होता. परंपरित प्रमाणात, नुसत्या प्रमाणात पण तेच. आता बघा कसं असतं, तर इथं नीट लक्षात घ्या, ह्या 4 संख्या जर प्रमाणात असतील दिलेल्या, जेव्हा 4 संख्या जर प्रमाणात असतील तर काय माहितीये का, पहिली संख्या काय दिसते तुम्हाला, ए भागिले दुसरी संख्या काय, बी, आणि या दोन्हीच्या मध्ये बरोबरचं चिन्ह. तिसरी संख्या सी आणि छेद चौथी संख्या, छेद चौथी संख्या. लक्षात घ्या. आता आपल्याला हेच सोडवताना काय होतं, आपण तिरकस करत असतो. तिरकस म्हणजे ए गुणिले डी, ए गुणिले डी बरोबर चिन्ह बी गुणिले सी, ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी. तर बघा, ए हे काय आहे, पहिली संख्या, बी ही काय आहे, दुसरी संख्या, सी हे काय आहे, तिसरी संख्या, आणि डी हे काय आहे, तर चौथी संख्या. स्मॉल लिहिले तर स्मॉल लिहितो, डी ही चौथी संख्या. यावरून सूत्र काय तयार होतं, तर बघा 4 संख्या जर प्रमाणात असतील, 4 संख्या जर प्रमाणात असतील तर सूत्र काय तयार होतं, तर बघा ही कसली संख्या आहे रे, ही कितवी संख्या आहे, म्हणून सूत्र तयार होतं पहिली संख्या, चिन्ह काय आलं इथं, गुणिले बी गुण, हा कितवी संख्या आहे, चौथी. पहिली संख्या गुणिले चौथी संख्या, बरोबर बरोबर कितवी संख्या आहे, दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या, तिसरी संख्या. असं दिसतंय का नाही आपल्याला, नक्कीच दिसतंय. पहिली संख्या गुणिले चौथी संख्या बरोबर दुसरी संख्या गुणिले तिसरी संख्या. पण ह्याच्यापेक्षा सोपं सूत्र काय तयार होतं बघा, काय होतं, ही पहिली आहे आणि ही शेवटची आहे, पहिली आणि शेवटची आहे, बरोबर आहे की नाही. मग त्याला आपण अंत्य म्हणतो. अंत्य इकडून पाहिलं तर ही शेवट आहे, इकडून पाहिलं तर हे शेवट आहे, म्हणून सूत्र हे लक्षात ठेवायचं, अंत्यपदांचा गुणाकार, गुणाकार, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार, मध्यपदांचा गुणाकार, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. हे बघा हे अंत्य आहेत, ए आणि डी अंत्य आहेत का, म्हणजे ए गुणिले डी बरोबर मध्यपदांचा गुणाकार. हे बघा हे दोघे, हे मधले बी गुणिले सी, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार. 4 जर संख्या असतील तर
4 संख्या जर प्रमाणात असतील तर अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. हे सूत्र लक्षात आलं. आता यावरून आपण उदाहरणं पाहूयात. आता इकडे लक्ष द्या. ज्या 4 संख्या प्रमाणात आहेत की नाही त्यावेळी आपल्याला 4 संख्यापैकी 3 संख्या दिल्या जातात आणि एक संख्या काढायची असते. इथं मी 3 उदाहरणं लिहिलेली आहेत फळ्यावर. आता आपण प्रत्येक ठिकाणी जे काही किंमत काढायची, ज्या चलाची किंमत काढायची, जी संख्या काढायची ती काढूयात. पहिलं उदाहरण आहे 4, 5, x आणि 15. तर x बरोबर किती असतील हे वर लिहिलेलं आहे बरं का. 4 संख्या प्रमाणात असल्यास परीक्षेत सुद्धा प्रश्न काय येतो आपल्याला, 4, 5, x आणि 14 या संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती. या संख्या प्रमाणात आहेत तर x बरोबर किती. हा असू द्या, जे काही संख्या आहेत 4, 5, x आणि 15 ह्या संख्या प्रमाणात आहेत तर आपल्याला x ची किंमत काढायची. आता बघा आपलं काय, एक तर डायरेक्ट सूत्रानं जाऊयात किंवा सूत्र नाही बी लक्षात ठेवलं. आपलं सूत्र आहे अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदांचा गुणाकार. हे बघा अंत्यपद, हे अंत्य आहेत दोघ जण आणि मध्य हे दोघ आहेत बरोबर. मग आपण अंत्यपदांचा गुणाकार सूत्र काय लिहितो असं, अंत्य पदांचा गुणाकार बरोबर मध्य पदांचा गुणाकार. अंत्यपद कोणते आहेत आपले, हे बघा 4 गुणिले 15 बरोबर. मध्यपद कोणते आहेत 5 गुणिले x. मध्यपद 5 गुणिले x. आता x ची किंमत काढायची आपल्याला. मग 5 इकडे आणणार आपण, इकडे गुणतोय तर इकडे भागणार. 4 गुणिले 15 भागिले 5 म्हणजे x बरोबर काय येणार आहे, 5 एक 5, 5 त्रिक 15 आणि 4 आणि 3 चा गुणाकार 12 बरोबर x. म्हणजे x ची किंमत काय आली 12. म्हणजेच x बरोबर काय येणार आहे 12. आता समजा हेच उदाहरण मला सूत्रच माहित नाही किंवा काय करायचं समजलं नाही तर काय करणार, पहिले पद भागिले दुसरे पद बरोबर तिसरे पद भागिले चौथे पद बरोबर. तिरकस गुणाकार 4 गुणिले 15 बरोबर तिरकस गुणाकार x गुणिले 5. आली की नाही ही स्टेप्स आपली, आली की नाही. हे 5 इकडे येणार, 4 गुणिले 15 भागिले 5 बरोबर x. 5 एक 5, 5 त्रिक 15, 4 त्रिकोण 12. आलं की नाही. सूत्राने लिहा किंवा पद आपण लक्षात ठेवा. पहिलं पद भागिले दुसरं पद बरोबर तिसरे पद भागिले चौथे पद. सरळ सरळ किंमत ठेवू शकतो आपण, सरळ सरळ किंमत ठेवून काढू शकतो. काय अडचण आहे का. इथं कितवं पद काढलं आपण, तिसरे. आता या उदाहरणात चौथं पद काढायचं आपल्याला. कुठे का असं ना, एकदा आपल्याला समजलं की आपण ते छान पद्धतीने सोडवू शकतो. आता बघा आपण दुसरं उदाहरण घेऊयात. दुसरं उदाहरण, या उदाहरणामध्ये पहा कसं लिहिणार. आता मी सूत्र न लिहिता लिहितो. सूत्र न लिहिता पहिलं पद 8 छेद दुसरे पद 12 बरोबर तिसरे पद 16. नीट लक्ष द्या. छेदस्थानी चौथं पद. काय अडचण आहे का. आता कसं असतं हे बघा, पहिले पद गुणिले तिरकस गुणाकार 8 गुणिले x बरोबर हा तिरकस 12 गुणिले 16. काय अडचण आहे का. आता आपल्याला 8 इकडे नको आहे, x ची किंमत काढायची. x बरोबर 12 गुणिले 16 छेदस्थानी 8 जाईल. 8 एक 8 दुनी
आणि x बरोबर 12 दुनी 24. आपल्याला x ची किंमत मिळाली. x म्हणजे 24. x म्हणजे 24. यानंतर तिसरं एक उदाहरण पाहूया. त्यानंतर आपण हे चौथं पद काढलं होतं, इथं तिसरं पद काढलं होतं. आता पहिलं पद काढूयात. हे बघा तिसरं उदाहरण. x 20 30 आणि 150. 120 घेऊयात. आता बघा तुम्हाला सगळ्यांना माहित आहे हे पहिलं पद आहे x छेदस्थानी दुसरं पद 20 बरोबर तिसरं पद 30 आणि चौथं पद 120. काय अडचण आहे का? काहीही अडचण नाही. आता तिरकस गुणाकार x गुणिले 120 बरोबर हे तिरकस 20 गुणिले 30. x ची किंमत काढायची. या 120 चं काम नाही इकडं. म्हणजे x बरोबर 20 गुणिले 30 आणि हे 120 छेदस्थानी. शून्य कटलं 3 न भाग जातोय घालूया. 3 1 3 3 चौक 12. 4 न भाग जातोय घालूया. 4 1 4 4 25. 5 चा 1 चा गुणाकार केला तर येणार 5. म्हणजे पहिलं पद आलं आपलं 5. आपलं पद 5 आलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही पद काढू शकता. अशा प्रकारची आपण 4 संख्या प्रमाणात दिले असता कुठलंही पद काढायला शिकलो. पुढील तासात आपण 3 संख्या प्रमाणात दिले असता शिकूयात. पुढे शिकूयात. ओके बाय.